माजी मंत्री सुनील केदार यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर झालेला आहे। केदारांच्या 5 वर्षांच्या शिक्षेला सुद्धा स्थगिती मिळाली आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय। तर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाचा हा निकाल आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय आज हायकोर्टाकडून सुनील केदार यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि 5 वर्षांची जी शिक्षा होती त्याला सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे। नक्कीच श्रद्धा, कारण हा सुनील केदार यांना मोठा दिलासा असंच म्हणावं लागेल। कारण नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे घोटाळा प्रकरणी 22 डिसेंबरला न्यायालयाने त्यांना 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि 12.5 लाखाचा दंडही सुनावण्यात आलेला होता। त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालय आणि नंतर आता उच्च न्यायालयात आपल्या जामिनासाठी अर्ज केलेला होता। हा अर्ज आज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केलेला आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ट्रायल कोर्टात त्यांना आपली हजेरी लावावी लागेल। काही आणखी निर्बंध किंवा काही आणखी अटी शर्ती ज्या आहेत त्या पूर्ण जो ऑर्डर कॉपी आहे ती अपलोड झाल्यावरच सामोर येईल। मात्र सुनील केदार यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण त्यांचा जामीन अर्ज 2दा सत्र न्यायालयातून नामंजूर करण्यात आलेला होता। मात्र आज हायकोर्टाने त्यांना दिलासा देत त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। श्रद्धा, नक्कीच जितेंद्र, 1 लाखांच्या जात मुचलक्यावर आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।